माजी मुख्यमंत्री महोदयांना कळकळीची विनंती आहे की याबाबत आपण संवेदनशीलपणे निर्णय घेऊन या ऑनलाईन गेमला महाराष्ट्रात बंदी आणावी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य कैलाश पाटील यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्याबद्दल शासनाचे दुमत नाही. ऑनलाईन गेम्समुळे अलीकडच्या काळामध्ये आपल्या नवीन पिढीवर, युवा पिढीवर किंवा अगदी मध्यमवर्गीय लोकही त्याच्या आहारी चाललेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यातनं पैसे हारतात आणि मग पुढे काही लोक क्राईम करतात, काही आत्महत्येचे प्रकार देखील झालेले आहेत आणि म्हणून याच्यावर कुठेतरी नियमन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मुळामध्ये हा जो काही रोग आहे हा गेल्या 4-5 वर्षात वेगाने वाढलेला रोग आहे. आता खरं म्हणजे या संदर्भात केवळ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमिजिएटरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड रूल्स 2021 ज्या भारत सरकारने तयार केल्या त्याच्या व्यतिरिक्त याचं नियमन करणारा कुठलाच कायदा नाहीये. आणि ज्यावेळेस याच्या संपूर्ण लिगॅलिटीची आम्ही चौकशी केली आणि याच्यावर आपल्याला कायदा तयार करता येईल का हे देखील पडताळून पाहिलं, त्यावेळी असं लक्षात आलं की हा कायदा केंद्र सरकारच्या डोमेनमध्येच त्या ठिकाणी तयार होतो. याचं कारण काय आहे? जसं आपण म्हटलं डान्स बार बंदी. आता डान्स बार हा या राज्यात बार तयार होतो, त्या ठिकाणी आपल्याला तो बंद करता येतो. याचं होस्टिंग हे फक्त महाराष्ट्रात होत नाही, याचं होस्टिंग देशभरातून जगभरातून होस्टिंग केलं जातं. आणि म्हणून याच्याकरता आता जो काही कायदा आहे हा कायदा केंद्र सरकारनेच बनवण्याची आवश्यकता आहे. हा राज्य सरकार बनवू शकत नाही. अशा प्रकारचा कायदा कुठल्या राज्याने बनवला असेल तरी त्याला तो इफेक्टिव्हली, मला एक सांगा, एक मिनिटाकरता सांगू की तेलंगणाने एखादा कायदा केला असेल असं आपण तुम्ही म्हणताय, मी तर बघितलं नाही, आम्ही माहिती घेतली कुठल्याच राज्यात हा कायदा नाही आहे, तरी देखील इंटरनेटवर जाऊन कोणी खेळत असेल तर तेलंगणा त्याच्यावर काय कारवाई करेल? याचं कारण कायदा काय पाहिजे? कायदा हा गेम बंद करण्याकरता पाहिजे. तुम्ही खेळणाऱ्यावर कारवाई करून हा विषय संपणार नाही. हा गेम जर बंद करायचा असेल तर त्याचा कायदा एक्सक्लुझिव्हली केंद्र सरकार करू शकतं. मी स्वतः पत्रही लिहिलं आहे, मी त्या ठिकाणी IT मिनिस्टर साहेबांशी बोललो आहे. आता हे जे काही त्यांनी रूल्स तयार केलेले आहेत त्यांच्या मी लक्षात आणून दिलेलं आहे की केवळ या रूल्सच्या भरोशावर आपण याच्यावर नियमन करू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारमध्येही आता हा गांभीर्याने विचार चाललेला आहे. आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि केंद्र सरकारकडनं अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे याचा पाठपुरावा राज्य सरकार करेल. की ह्याच्याचे जाहिराती होत आहेत ज्याच्यासाठी हिरो हिरोईन आपले बॉलिवूडचे जे महाराष्ट्रात मोठे होतात मुंबईत आणि ते जाहिरात करतात आणि म्हणून ही लोक अडकतात. तर ह्या जाहिरातीवर तर तात्काळ आपण बंदी करू शकतो किंवा आपण जर आता स्टेटमेंट केलं की अशामध्ये कुणी करू नये आणि त्या संबंधितांना जर आपण विनंती केली किंवा आपल्या आदेश दिले तर त्या ठिकाणी त्या जाहिराती जरी थांबल्या तरी याचं प्रमाण देखील कमी होऊ शकतं. याचा कडक कायदा करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करायला ही अपेक्षा. निश्चितपणे खरं म्हणजे पहिल्यांदा तर मी सगळ्या हे जे काही सेलिब्रिटीज आहेत, काही प्लेयर्स आहेत, काही हिरो हिरोईन्स आहेत, या सगळ्यांना या सभागृहाच्या माध्यमातून अपील करतो की त्यांनी या संदर्भातल्या ज्या काही जाहिराती आता करू नये. या जाहिरातींवर आपल्याला बंदी टाकता येईल का हे देखील पडताळून पाहिलं जाईल. कारण आपल्याला माहिती आहे की जसं आपल्याला दारूची जाहिरात करता येत नाही, लोक अर्थात वेगवेगळ्या पद्धतीने मग किंगफिशरवाले सोड्याची जाहिरात करतात, पण दारूची जाहिरात करता येत नाही. तशा पद्धतीनं या जाहिरातींवर काही बंदी टाकता येईल का या संदर्भात पडताळून पाहिलं जाईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, 7 शेड्यूल एकदा बघून घ्यावं, आपण तपासायला लावावं. आणि या 4 राज्यांनी फुल बॅन केलंय, ते कसं केलं त्यांनी? मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अधिकारात हे कायदे आहे की नाही हे तपासलं का? एवढं तपासावं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सुधीर भाऊंनी जे सांगितलं ते निश्चित तपासून पाहण्यात येईल. पण आता या राज्यांनी त्यांनी कायदे केले आहेत असं आपण सांगताय, ते देखील तपासून पाहण्यात येईल. माझा आपल्याला सवाल आहे की, आणि या सभागृह म्हणजे जे म्हणतात त्यांनाही सवाल आहे की अशा प्रकारचं जे होस्टिंग होत आहे ते थांबलं का? जर होस्टिंग थांबलं नाही तर कायद्याला अर्थ काय आहे? समजा कुठलंही एक, म्हणजे मला माहित नाही आता ते जंगली रमीन काय काय वेगवेगळे काय काय नावं असतात, जे काही नावं असतील
आता अशा प्रकारचा खेळ हा इंटरनेटवर आहे. तर तो समजा तुम्ही सांगितलं तसं बंगालनी का कोणी अजून कोणी कायदा केला, तो कायदा केल्यानंतर त्या राज्यामध्ये तो थांबलाय का? नाही थांबला तो, कारण तो इंटरनेटवर आहे. त्यामुळे आणि तुम्ही प्रत्येकाला इंटरनेटवर जाऊन पकडू थोडी शकताय तो जर खेळत असेल तर. म्हणून या संदर्भात याचं होस्टिंग जोपर्यंत थांबवत नाही आपण, तोपर्यंत अशा प्रकारचा कायदा करून त्याचा काही अर्थ उरणार नाही. तथापि सभागृहाने ज्या ज्या सजेशन दिले आहेत, सुधीरभाऊंनी सजेशन दिलेले आहेत, जरूर पडताळून पाहण्यात येतील. पहिल्यांदा तर मी सांगतो की राज्याला जर याच्यावर बंदी टाकून इफेक्टिव्ह बंदी चालवता येत असेल तर मी आजच जाहीर करतो की आमची ती करायची मानसिकता आहे, ते केलंच पाहिजे. याबद्दल काही कोणाचं दुमत नाहीये. पण त्याच्यामध्ये आतापर्यंत जी काही कायदेशीर तरतूद आम्ही पाहिली, त्या कायदेशीर तरतुदीत राज्याने हे करून चालणार नाही, हे केंद्राला करावं लागेल. म्हणून केंद्राला विनंती केली आहे.